हॅलो गाईज, नमस्कार. मी आहे प्रिया मेकअप आर्टिस्ट आणि तुमचं स्वागत आहे माझ्या ब्रायडल मेकअप ब्लॉगमध्ये. हा मेकअप नवरीसाठी आहे जो लग्न, रिसेप्शन किंवा एंगेजमेंटसाठी परफेक्ट आहे. हा मेकअप खूप वेळ टिकणारा आणि सटल आहे. सर्वात प्रथम मी चेहरा क्लीन करून घेतला आहे. मग त्यानंतर टोनर मॉइश्चरायझर करून घेतला आहे. मग कन्सिलरने फेस कव्हर करून घेत आहे. मी फाउंडेशन स्किनला मॅच होणार असा स्किन टोन शेड रेडी केला आहे. मग तो फाउंडेशन पूर्ण फेसला अप्लाय करून घेत आहे. अप्लाय करताना सॉफ्ट हात ठेवणे गरजेचे आहे पूर्ण फेसला. मग कन्सिलरने हायलाइट पॉइंटला हायलाइट करून घेत आहे. नाकावर, नाकाच्या साईडला, ओठांच्या आजूबाजूला आणि कपालावर हलक्याशा हाताने कन्सील करून घेत आहोत, कारण पूर्ण स्किन इवन दिसेल म्हणून. तो पूर्ण ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणे. मग आपण ब्लशर लावणार आहोत. ब्लशरमुळे चेहऱ्याला नॅचरल पिंक ग्लो येतो. मी हा ब्लशर गालाच्या हलक्या हाताने लावते आणि वरच्या बाजूला ब्लेंड करत आहे. स्किन टोनप्रमाणे ब्लशर निवडणं खूप महत्त्वाचे आहे, ज्याने आपला फेस नॅचरल आणि एलिगंट दिसेल. मग आपण ब्लशर लावणार आहोत. ब्लशरमुळे चेहऱ्याला नॅचरल पिंक ग्लो येतो. मी हा ब्लशर गालाच्या हलक्या हाताने लावते आणि वरच्या बाजूला ब्लेंड करत आहे. स्किन टोनप्रमाणे ब्लशर निवडणं खूप महत्त्वाचे आहे, ज्याने आपला फेस नॅचरल आणि एलिगंट दिसेल. आता आपण आयब्रो रिफाईन करणार आहे. आयब्रोमुळे चेहऱ्याला एक वेगळीच शेप मिळते. मग आपण आईजला बेस करून घेणार आहे. आईज मेकअप करण्यासाठी हा स्किन कलर आय शॅडो पूर्ण आयलिडला लावते. मग हलक्या हाताने सगळीकडे ब्लेंड करत आहे. कोणतीही हार्श लाईन न ठेवता व हार्ड लाईन न ठेवता सगळीकडे मी ब्लेंड करत आहे. आता आपण आय लुकला हायलायटर देण्यासाठी ग्लिटर लावत आहे. मी ग्लिटर फक्त आयलिडच्या भागात लावलेले आहे, जेणेकरून डोळे मोठे आणि छान दिसतील. तर मी पूर्ण लुक रेडी करून घेतला आहे. तर गाईज, असा आपला आजचा ब्राईड मेकअप लुक. तर मी पूर्ण लुक रेडी करून घेतला आहे. तर गाईज, असा आपला आजचा ब्रायडल मेकअप लुक आहे. सगळा मेकअप सॉफ्ट, एलिगंट आणि लॉंग लास्टिक ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. लुक आवडला तर नक्की कमेंट करून सांगा.